ನಾನು ಇವಾಗ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಪಾಠದ ಹೆಸರು ಚೆರಾಪುಂಜಿ ಸೆ ಆಯಾ ಹೂँ. ನನ್ನ ಹೆಸರು ಫಾತಿಮಾ ಜಿಯಾನ. ನಾನು 9ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ. आशय यात्रा से प्रादेशिक ज्ञान प्राप्त होने हैं. लोगों के रहना सहन प्राकृतिक देशों का सौंदर्य आदि का प्रत्यक्ष अनुभव मिलता है. इस पाठ द्वारा छात्र चेरापूंजी का परिचय प्राप्त कर सकते हैं. और मेघालय की राजधानी शिलांग एक हरा भरा पर्वतीय नगर जहाँ हर वक्त बादल उमड़ते रहते हैं. ಮೇಘಾಲಯದ ರಾಜಧಾನಿ ಶ್ರೀಲಂಕ ಹಚ್ಚ ಹಸಿರಿನಿಂದ ಕೂಡಿದ ಒಂದು ಪರ್ವತೀಯ ನಗರ. ಇದು ಯಾವಾಗಲೂ ಮೋಡಗಳಿಂದ ಆವರಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುತ್ತದೆ. इतना बड़ा सच्चा सुंदर पर्वतीय नगर उत्तर भारत में कहीं नहीं है. ಇದು ದೊಡ್ಡದಾದ ಸ್ವಚ್ಛ ಸುಂದರ ಪರ್ವತ ನಗರ ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ऐसा हरित भी शायद ही कहीं देखने को मिले. ಇಷ್ಟು ಹಚ್ಚ ಹಸಿರು ಬಹುಶಃ ಎಲ್ಲಿಯೂ ನೋಡಲು ಸಿಗದು. शिलांग से चेरापूंजी की और जाता मार्ग दोने और पहाड़ों और दर्तों से पटापट है. ಶಿಲಾಂಗ್ನಿಂದ ಚಿರಾಪುಂಜಿಯ ಕಡೆಯ ಮಾರ್ಗದ ಎರಡು ಬದಿಯಲ್ಲಿ ಪರ್ವತಗಳು ಹಾಗೂ ವೃಕ್ಷಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ. यहाँ ऊंचा नीचा सबका का रास्ता. ಇದು ಏರು ತಗ್ಗುಗಳಿಂದ ಕೂಡಿ ಹಾವಿನ ಆಕಾರದ ರಸ್ತೆಯಾಗಿದೆ. रास्तों को पार करते हुए दिखाई पड़ते हैं बादल बहती है सुहानी और कभी कभी हो जाती है बूंदबांद. ರಸ್ತೆಯನ್ನು ಕ್ರಮಿಸುವಾಗ ಮೋಡಗಳು, ತಂಪಾಗಿ ಬೀಸುವ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಆಗಾಗ ಮಳೆಯ ಹನಿಗಳು. हमारे जीप शिलांग से 53 किलोमीटर दूर चेरापूंजी की ओर बढ़ रही है. ನಮ್ಮ ಜೀಪು ಶ್ರೀಲಂಕ್ನಿಂದ 53 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಚಿರಾಪುಂಜಿಯ ಕಡೆ ಧಾವಿಸುತ್ತಿತ್ತು. मेरे साथ राज्य के एक अधिकारी श्री संगम और अनेक दोस्त बैठे हैं. ನನ್ನ ಜೊತೆ ರಾಜ್ಯದ ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ಶ್ರೀ ಸಂಗಮ್ ಮತ್ತು ಅವನ ಇಬ್ಬರು ಮಿತ್ರರು ಕುಳಿತಿದ್ದರು. मैं जीप की खिड़की बंद करते हुए संगम से पूछता हूँ. ನಾನು ಜೀಪಿನ ಕಿಟಕಿಗಳನ್ನು ಮುಚ್ಚುತ್ತಾ ಸಂಗಮ್ ಅವರಲ್ಲಿ ಕೇಳಿದೆ, क्या साल भर यहाँ वर्षा होती रहती है? ಇಲ್ಲಿ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಮಳೆ ಬರುತ್ತಿರುತ್ತದೆಯೇ? संगम कहते हैं आपके जानकर तज्जुब होगे कि ಹೌದು ಎಂದು ಸಂಗಮ್ ಹೇಳಿದರು. हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों के दो देश हैं. ನಿಮಗೆ ಆಶ್ಚರ್ಯವಾಗಬಹುದು, ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ವ್ಯವಹಾರಗಳ ನಿಮಿತ್ತ ಹೆಚ್ಚು ಜಲವಿದ್ಯುತ್ ಉತ್ಪಾದನೆಯಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದು ತಿಳಿದಿರಲಿ. मैं सचमुच आश्चर्य से पूछता हूँ. ನಾನು ಹೆಚ್ಚುವರಿ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಇತರ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ನೀಡುತ್ತೇನೆ. संगम कहते हैं वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमग उठे ಓ ಹಾಗೂ ಎಂದು ನಾನು ನಿಜವಾಗಿಯೂ ಆಶ್ಚರ್ಯದಿಂದ ಕೇಳಿದೆ. तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಊರುಗಳು ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಗಳಿಂದ ಸದಾ ಬೆಳಗುತ್ತಿರುವುದು. हम पहाड़ों को निहारते हुए आगे बढ़ रहे हैं. ನಾವು ಪರ್ವತಗಳನ್ನು ನೋಡುತ್ತಾ ಮುಂದೆ ಸಾಗುತ್ತಿದ್ದೆವು. सड़क के उस पार पहाड़ी कोहरे से घिरे हुए हैं. ನಾವು ಪರ್ವತಗಳನ್ನು ನೋಡುತ್ತಾ ಮುಂದೆ ಸಾಗುತ್ತಿದ್ದೆವು. ಆ ರಸ್ತೆಯು ಪರ್ವತದ ಮಂಜಿನಿಂದ ಆವೃತವಾಗಿತ್ತು. 3 पर्वतीय अंचलों में बंटा हुआ है मेघालय. 3 ಪರ್ವತಗಳ ಪ್ರಾಂತ್ಯಗಳಲ್ಲಿ ಮೇಘಾಲಯವು ಹಂಚಿ ಹೋಗಿದೆ. खासी पर्वत, गारो पर्वत और जयंती पर्वत. ಅವುಗಳೆಂದರೆ ಕಾಸಿ ಪರ್ವತ, ಗಾರೋ ಪರ್ವತ ಹಾಗೂ ಜಯಂತಿಯ ಪರ್ವತ. और इनको 3 पर्वतीय अंचलों से बने हैं 5 जिले. ಈ 3 ಪರ್ವತ ಪ್ರಾಂತ್ಯಗಳು 5 ಜಿಲ್ಲೆಗಳಾಗಿ ಭಾಗಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. हर अंचल की अपनी अलग संस्कृति है. ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಾಂತ್ಯದಲ್ಲಿಯೂ ಅದರದೇ ಒಂದು ಸಂಸ್ಕೃತಿ. और मेघालय की राजधानी शिलांग एक हरा भरा पर्वतीय नगर जहाँ हर वक्त बदले
घुमड़ते रहते हैं। इतना बड़ा स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर उत्तर भारत में कभी नहीं है। ऐसी हरितिम भी शायद ही कहीं देखने को मिले। शिलांग से चेरापूंजी की और जाता मार्ग दोनों और पहाड़ों और दरख्तों से कटा पड़ा है। यहाँ ऊंचा नीच सर्प का रास्ते को पार करते हुए दिखाई पड़ते हैं बादल। बहती है सुहानी हवा और कभी कभी हो जाती है बूंदाबांदी। ಮೇಘಾಲಯದ ರಾಜಧಾನಿ ಶಿಲಾಂಗ್ ಹಚ್ಚ ಹಸಿರಿನಿಂದ ಕೂಡಿದ ಒಂದು ಪರ್ವತೀಯ ನಗರ. ಇದು ಯಾವಾಗಲೂ ಮೋಡಗಳಿಂದ ಆವರಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುತ್ತದೆ. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾದ ಸ್ವಚ್ಛ ಸುಂದರ ಪರ್ವತ ನಗರ ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಇಷ್ಟು ಹಚ್ಚ ಹಸಿರು ಬಹುಶಃ ಎಲ್ಲಿಯೂ ನೋಡಲು ಸಿಗದು. ಶ್ರೀಲಂಕ್ನಿಂದ ಚಿರಾಪುಂಜಿಯ ಕಡೆಯ ಮಾರ್ಗದ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಪರ್ವತಗಳು ಹಾಗೂ ವೃಕ್ಷಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಇದು ಏರು ತಗ್ಗುಗಳಿಂದ ಕೂಡಿ ಹಾವಿನ ಆಕಾರದ ರಸ್ತೆಯಾಗಿದೆ. ರಸ್ತೆಯನ್ನು ಕ್ರಮಿಸುವಾಗ ಮೋಡಗಳು, ತಂಪಾಗಿ ಬೀಸುವ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಆಗಾಗ ಮಳೆಯ ಹನಿಗಳು. हमारी जीप शिलांग से 53 किलोमीटर दूर चेरापूंजी की और बढ़ा रही है। मेरा साथ राज्य के एक अधिकारी श्री संगम और अनेक लोग दोस्त बैठे हैं। मैं जीप की खिड़की बंद करते हुए संगम से पूछता हूँ, क्या साल भर यहाँ वर्ष होती रहती है? जी हाँ, संगम कहते हैं। आपको जानकर तज्जुब होगा कि मेघालय में खपत से ज्यादा पानी बिजली का उत्पादन होता है। हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को दे देते हैं। ऐसी मैं सचमुच आश्चर्य से पूछता हूँ, संगम कहते हैं वैसे यदि हम सभी काम बिजली से जगमग उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा। ನಮ್ಮ ಜೀಪು ಶ್ರೀಲಂಕಾನಿಂದ 53 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಚಿರಾಪುಂಜಿಯ ಕಡೆ ಧರಿಸಿತ್ತು. ನನ್ನ ಜೊತೆ ರಾಜ್ಯದ ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ಶ್ರೀ ಸಂಗಮ್ ಮತ್ತು ಅವನ ಇಬ್ಬರು ಮಿತ್ರರು ಕುಳಿತಿದ್ದರು. ನಾವು ಜೀಪಿನ ಕಿಟಕಿಯನ್ನು ಮುಚ್ಚುತ್ತಾ ಸಂಗಮ್ ಅವರಲ್ಲಿ ಕೇಳಿದೆ, ಇಲ್ಲಿ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಮಳೆ ಬರುತ್ತಿರುತ್ತದೆಯೇ? ಹೌದು ಎಂದು ಸಂಗಮ್ ಹೇಳಿದರು. ನಿಮಗೆ ಆಶ್ಚರ್ಯವಾಗಬಹುದು, ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ವ್ಯವಹಾರಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜಲವಿದ್ಯುತ್ ಉತ್ಪಾದನೆಯಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದು ತಿಳಿದಿರಲಿ. ನಾವು ಹೆಚ್ಚುವರಿ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಇತರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ನೀಡುತ್ತೇವೆ. ಓ ಹಾಗೂ ಎಂದು ನಾನು ನಿಜವಾಗಿಯೂ ಆಶ್ಚರ್ಯದಿಂದ ಕೇಳಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಇಲ್ಲಿ ಊರುಗಳು ವಿದ್ಯುದ್ದೀಪಗಳಿಂದ ಸದಾ ಬೆಳಗುತ್ತಿರುವುದು ಸಹ ಹೆಚ್ಚುವರಿ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಉತ್ಪಾದನೆಯಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಸಂಗಮ್ ಕೇಳಿದರು. हम पहाड़ों को निहारते हुए आगे बढ़ रहे हैं। सड़क के उस पार पहाड़ी कोहरे से घिरे हुए हैं। 3 पर्वतीय अंचलों में बंटा हुआ है मेघालय। खासी पर्वत, गारो पर्वत और जयंती पर्वत, और इन्होंने 3 पर्वतीय अंचलों से बने हैं 5 जिले। हर अंचल की अपनी अलग संस्कृति है, रीत रिवाज पर उत्सव है, लेखनीय और कहीं परिवार की व्यासत मातृ सत्तात्मक है। भूमि धन संपत्ति सब माँ से बेटी को मिलते हैं। ನಾವು ಪರ್ವತಗಳನ್ನು ನೋಡುತ್ತಾ ಮುಂದೆ ಸಾಗುತ್ತಿದ್ದೆವು. ಆ ರಸ್ತೆಯು ಪರ್ವತದ ಮಂಜಿನಿಂದ ಆವೃತವಾಗಿತ್ತು. 3 ಪರ್ವತ ಪ್ರಾಂತ್ಯಗಳಿವೆ ಮೇಘಾಲಯವು ಹಂಚಿಕೊಂಡಿವೆ. ಅವುಗಳೆಂದರೆ ಕಾಸಿ ಪರ್ವತ, ಗಾರೋ ಪರ್ವತ ಹಾಗೂ ಜಯಂತಿಯ ಪರ್ವತ. ಈ 3 ಪರ್ವತ ಪ್ರಾಂತ್ಯಗಳು 5 ಜಿಲ್ಲೆಗಳಾಗಿ ಭಾಗಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಾಂತ್ಯದಲ್ಲಿಯೂ ಅದರದೇ ಆದ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇದೆ, ರೀತಿ ರಿವಾಜು, ಹಬ್ಬ ಉತ್ಸವಗಳಿವೆ. ಆದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲಿಯೂ ಮಾತೃಪ್ರಧಾನ ಕೌಟುಂಬಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಭೂಮಿ, ಹಣ, ಸಂಪತ್ತುಗಳು ತಾಯಿಯಿಂದ ಮಗಳಿಗೆ ಸಿಗುತ್ತದೆ.
जिसे आया हूँ। आशय यात्रा से प्रादेशिक ज्ञान प्राप्त होने हैं। गाँवों के रहना सहन प्राकृतिक देशों का सौंदर्य आदि का प्रत्यक्ष अनुभव मिलता है। इस पाठ द्वारा छात्र चेरापूंजी का परिचय प्राप्त कर सकते हैं। मेघालय यानी बादलों का घर और मेघालय की राजधानी शिलांग एक हरा भरा पर्वतीय नगर जहां हर वक्त बादल उमड़े रहते हैं। इतना बड़ा स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर उत्तर भारत में कहीं नहीं है। ऐसी हरितिम भी शायद ही कहीं देखने को मिले। शिलांग से चेरापूंजी की ओर जाता मार्ग दोनों पहाड़ों और दरख्तों से पड़ा है। यहाँ ऊंचा नीच सर्पाकार रास्तों को पार करने हुए दिखाई पड़ते हैं। बादल बहती है, सुहानी हवा कभी कभी हो जाती है बूंदाबांदी। हमारी जीप शिलांग से 53 किलोमीटर दूर चेरापूंजी की ओर बढ़ रही है। मेरे साथ राज्य के एक अधिकारी श्री संगम और अनेक दोस्त बैठे हैं। मैं जीप की खिड़की बंद करते हुए संगम से पूछता हूँ, क्या साल भर यहाँ वर्ष होती रहती है? जहाँ संगम कहते हैं, आपको जानकर तज्जुब होगा कि मेघालय में खपत से ज्यादा पनबिजली का उत्पादन होता है। हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को देते हैं। ऐसी मैं सचमुच आश्चर्य से पूछता हूँ। संगम कहते हैं, वैसे यदि हम सभी गांव बिजली से जगमग उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा। चेरापूंजी से आया हूँ। मेघालय नहीं बादलों का घर और मेघालय की राजधानी शिलांग एक हरा भरा पर्वतीय नगर जहाँ हर वक्त बादल अंडाते दुमते रहते हैं। इतना बड़ा स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर उत्तर भारत में कहीं नहीं है। ऐसा हरितिमा भी शायद ही कहीं देखने को मिले। शिलांग के चेरापूंजी के ओर जाता मार्ग दोनों और पहाड़ों और दरख्तों से पड़ा है। यहाँ ऊंचा तीचा सर्वोत्तर रास्ते को पार करते हुए दिखाई पड़ते हैं। बादल बहती है, सुहानी हरा और कभी कभी हो जाती है बूंदाबांदी। हमारी जीप शिलांग से 53 किलोमीटर दूर चेरापूंजी की ओर बढ़ रही है। मेरे साथ राज्य के एक अधिकारी श्री संगम और उनके दोस्तें बैठते हैं। मैं जीप की खिड़की बंद करते हुए संगम से पूछता हूँ, क्या साल भर यहाँ वर्ण होती रहती है? जी हाँ, संगम कहते हैं। आपको जानकर तजुब होगा कि मेघालय के खपत से ज़्यादा पनबिजली का उत्पादन होता है। हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को देते हैं। ऐसा मैं सचमुच आश्चर्य से पूछता हूँ। संगम कहते हैं, वहाँ से यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमग उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा। हम पहाड़ों के निहारते हो आगे बढ़ रहे हैं। सड़क के उस पहाड़ कुहारे से घिरी हुई है। 3 वर्णतीय अंचलों में बांटा हुआ है मेघालय। खासी पर्वत, गारो पर्वत और जयंतिया पर्वत और इन
इतनी 3 पर्वतीय अंचलों से बने हैं 5 जिले। हर अंचल की अपनी अंग संस्कृत है, रीति रिवाज, वर्ण, उत्सव है, लेकिन हर कहीं पारिवारिक व्यवस्था मातृ सत्यम है। भूमि दान संस्कृत सब माँ से बेटी को मिलती है।